बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण या पुस्तकाचा या ठिकाणी शॉर्ट अनुवाद या ठिकाणी सुरू आहे. तर पुस्तकाचं जे महत्व आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय. ॲडमिस ऑल द मिस्चिफ्स अँड नॉटीनेस. खोडकर जशी मुलं असतात ॲक्च्युअली फाइंड दॅट द स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर काइंड हुज ॲक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. स्वामी हा प्रेमळ आणि एकदम साधा दयाळू मुलगा आहे, पण तो खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे एकदम लगेचच्या लगेच कुणी काही बोललं की वगैरे त्याला राग वगैरे येतो अशा पद्धतीनं लगेच सेन्सिटिव्ह लगेच ऍक्शन घेतो अशा पद्धतीचा हा 10 वर्षाचा स्वामी मुलगा आहे. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस्चिअस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह. आणि असंही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जी काही छोटी मुलं असतात ती सहज सेन्सिटिव्हच असतात. अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, आणि ती सगळ्यांनाच आवडत असतात. आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि या लेखकांनी, आर के नारायण या लेखकांनी आपल्यासाठी हे खूप छान काम या ठिकाणी केलेलं आहे. तर हा आर के नारायण यांचा फोटोग्राफ आहे. यानुसार नेक्स्ट पुढे वळूयात या टॉपिकच्या पुढच्या भागाकडे. पुढं सो इन कन्क्लुजन, तर आपण या पुस्तकाच्या शेवटी शेवटी जेव्हा येऊ, इट कॅन बी सेड दॅट, असं सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये, दिस बुक इज अ गुड रीडर फॉर द चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस, की हे पुस्तक सर्वच, अगोदर सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक सर्वच वयाच्या मुलांसाठी आहे. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. ज्यांना फक्त वाचन कौशल्य वाटतंय त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. ज्यांना आपली इंग्रजी सुधारायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक खूप चांगलं आहे. आता आपण या पुस्तकाचे जे ऑथर आहेत, अबाउट द ऑथर, ऑथर विषयी म्हणजे आर के नारायण यांच्याविषयी थोडक्यामध्ये माहिती या ठिकाणी पाहूया. द ऑथर ऑफ द स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाइम. आर के नारायण, आर के नारायण हे त्यावेळचे किंवा आत्ताचे एक प्रसिद्ध लेखक आहेत, जे की या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचेही लेखक आहेत. आर के नारायण is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. भारतामध्ये जे निर्माण झालं नाही ते आर के नारायण यांनी यांच्या साहित्यातून दाखवून दिलेलं आहे. अँड दिस बुक इज पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ द इंडिया अंडर द ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड द लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड्स. तर हे पुस्तक जे आहे ते त्यावेळी भारतावर इंग्रजांचं राज्य असताना काय परिस्थिती होती आणि त्यावेळची मुलं कशी होती याचे एक कालखंड आणि मुलं यांच्यामध्ये सांगड घालण्याचं काम हे या ठिकाणी बुक करतं. अदर ग्रेट वर्क बाय नारायण इन्क्लूड्स, बाकीची आर के नारायण यांची जे काही दुसरी जी कामं केलेली आहेत त्यांनी ती अशी, कोणती पुस्तकं वगैरे लिहिलीत, काय साहित्यामध्ये भर दिलाय त्याविषयी, तर मालगुडी डेज हे त्यांचं पुढचं साहित्य, द गाईड, द पेंटर ऑफ द सायन्स अँड मेनी मोर लिटरेचर वर्क सच ॲज द रामायणा. अजून त्यांनी काय काय केले? रामायणा, a shortened modern prose verse of the Indian epics, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epics. भारतीय जी काही महाकाव्य आहेत, रामायण आणि महाभारत यांचे लघु रूपांतरण, शॉर्ट अनुवाद त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्हाला आवडलेच तर तुम्ही हे सर्व या ठिकाणी वाचून काढा. अशा पद्धतीने हा टॉपिक संपलेला आहे. आता वर्कशॉपमध्ये रेफर टू द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक, पाठीमागच्या धड्यामध्ये हू ब्रोक द बँक या धड्याची स्टोरी या ठिकाणी वाचा आणि रीड केअरफुली अँड राईट अ रिव्ह्यू ऑफ द सेम कीपिंग द फॉलोइंग माइंड्स. तर जसं त्या धड्याची स्टोरी आहे तसंच याही धड्याची स्टोरी बनवा किंवा या धड्याच्या स्टोरीवरनं त्या धड्याची स्टोरी बनवा. कसे? नेम ऑफ द स्टोरी अँड अ रायटर ऑथर, टाईप ऑफ द स्टोरी, बॅकग्राऊंड अँड सिटिंग टाईम, मेन कॅरेक्टर, प्रॉब्लेम फेस्ड, लँग्वेज युज्ड, व्हॉट यू लाईक्ड अबाउट द स्टोरी, गोष्टीतलं तुम्हाला काय आवडलं, व्हॉट यू डिड नॉट लाईक अबाउट इट, गोष्टीतलं तुम्हाला काय आवडलं नाही, युअर जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी, तुमचं या कथेविषयीचं या ठिकाणी मत काय आहे, लुक इनसाइड युअर थिंकिंग हॅट, आणि बाकीचे असेच काही प्रश्नोत्तर वगैरे आहेत. हे तुम्ही पाहून घ्या थोडे थोडे.
जिथं काही अडचण वगैरे वाटते त्याविषयी आपण चर्चा करू परत. नाऊन फॉर्म्स या ठिकाणी पाहून घ्यायचेत. एक मिनिट. माझ्याकडनं आता काही उपयोग नाही रेकॉर्डिंग करून.